पत्रकारितेनंतर आता चित्रपटसृष्टीत प्रेस मीडियाचा डंका. विखारातून विजयाकडे लघुपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न. इचलकरंजी. ज्यांच्या लेखणीने आजवर सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आणि ज्यांच्या कार्याची नोंद 3 वेळा इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली, त्या प्रेस मीडिया लाईव्ह समूहाने आता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीत विखारातून विजयाकडे या लघुपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा लघुपट म्हणजे केवळ मनोरंजन नसून नशामुक्त भारत घडवण्यासाठी पुकारलेले एक सामाजिक युद्ध आहे, असा सूर या प्रसंगी उमटला. या लघुपटात मराठी चित्रपटसृष्टीचे अभिनेते मोहम्मद रफिक मांगुरे सर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात प्रेस मीडियाच्या या पवित्र कार्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावीन असा ठाम निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे या लघुपटासाठी रप्पाटा चित्रपटाचे निर्माते सुहास मखदूम, दिग्दर्शक प्रेम सागर सूर्यवंशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे आणि सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना प्रा. डॉक्टर श्वेता चौबुले यांनी व्यसनाधीनतेवर जोरदार प्रहार केला. नशा ही केवळ शरीराला नाही तर अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी कीड असून या अभियानात आम्ही सर्वजण सोबत आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऐतिहासिक क्षणी व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक सखाराम जाधव, गणपती शिंदे, विकास गायकवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल बमन्नावर, शहाजी भोसले, बद्रे आलम देसाई, रवी वासुदेव, अनीस जमादार, ढवळेसाहेब, श्रीहरी लोंढे आणि ज्येष्ठ कवी मोहिते मामा उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके स्वागत व प्रास्ताविक पत्रकार गजानन शिरगावे यांनी केले. शेवटी ज्यांच्या कल्पनेतून हा विश्वविक्रमी प्रवास सुरू झाला ते प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजेखान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हे केवळ माझे काम नाही तर आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. प्रेस मीडिया लाईव्हच्या या नव्या इनिंगमुळे आता चित्रपटसृष्टीत सामाजिक परिवर्तनाचा नवा इतिहास लिहिला जाणार हे निश्चित. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या. धन्यवाद.